नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आपल्याला दाखवणार आहे की कसं आपलं कविता तुझी माझी ही ऑडिओ बुक कसं घ्यायचं. त्यासाठी आपलं एक लिंक दिलं जाणार आहे. त्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती हे लिंक असणारच आहे. पण तरी समजा लिंक माहीत नसेल तर आपलं टाईप करायचं e.ourearea.in/p/लोकव्रत1. ओके, हे एक पेज असणार आहे. ह्या पेजवरती कविता तुझी माझी लोकरचं ऑडिओ बुक जो आहे ह्याच्यावरती पूर्ण स्टेप्स सगळं मी दिलेलं आहे. पहिलं स्टेप असणार आहे पेमेंटचं लिंक. इथं क्लिक करून आपलं पेमेंट लिंकवरती जायचं आहे. हे लिंक असणार आहे. त्यानंतर असणार आहे की आपलं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे. म्हणजे पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं एक अकाउंट तयार करायचं आहे आणि तो फ्री असणार आहे कारण पेमेंट तुम्ही ऑलरेडी केलं असणार आहे. त्यानंतर तिसरा स्टेप असणार आहे आपण डायरेक्टली हे जे कविता आहे, कविताचे संग्रह आहे, हे पूर्ण आपण ॲक्सेस करू शकतो. तुम्ही घेण्या अगोदर काही इथं सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. कविता तुझी माझी, ऑथर्सबद्दल माहिती, प्रकाशनबद्दल माहिती आपल्याला कळावं ह्यासाठी टोटल 11 कवितापैकी 2 कविता आपल्यासाठी फ्रीली अवेलेबल आहे. हे आपल्याला प्रस्तावना ऐकायचं असेल तर तुम्ही प्रिव्ह्यूला क्लिक करा. आपलं प्रस्तावना ऐकायला पण मिळेल. रसिक जन हो नमस्कार. त्यानंतर आपल्याला पूर्ण कविताबद्दल सगळं माहिती मिळेल. कंप्लीट झाल्यानंतर वरती कंप्लीट अँड कंटिन्यू म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुढचं आपल्याला कविता ऐकायला मिळणार आहे. कुठलाही कविता ऐकायचा असेल तर इथं वरती क्लिक करायचं आहे. इथं वरती आपलं कविता असणार आहे MP3 ऑडिओ फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर त्याचं खाली इमेजेस पण असणार आहे. आपले काही अभिप्राय असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता. तुझी माझी ही कविता, इथं कविता तुम्ही क्लिक करून तुम्ही बघू पण शकताय. ओके, हे पण फॅसिलिटी इथं आपल्याला दिलेलं आहे. हे 1, 2 पहिले 2 कविता हे तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जाणार आहे. पण तेच तिसरं कविता आपलं बघायचं असेल तर तुम्हाला हे गोष्टी ॲक्सेस होणार नाही. त्यासाठी आपला पेड मेंबर असेल तर हे नक्की ॲक्सेस होणार आहे. हे कसं करायचं ह्याबद्दल मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो आहे. तर बॅक येतो आहे. तर हे गोष्टी मला वाटतं आपल्याला कळलं. ओके, कसं फ्रीली ॲक्सेस करायचं आहे. तर पहिला स्टेप आपलं फॉलो करायचं आहे की पेमेंट लिंक. इथं पेमेंटचं लिंक आहे, ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्यानंतर इन्स्टामोजोचं पेमेंट लिंक ओपन होणार आहे. इन्स्टामोजोचं पेमेंट लिंक ओपन होणार आहे. इथं तुम्ही बघू शकताय कविता तुझी माझी 99 रुपीज हे तुम्हाला असणार आहे. तुम्ही इथं क्लिक करा. बाय नावला क्लिक करा. बाय नावला क्लिक केल्यानंतर डायरेक्टली त्यानंतर आपलं क्लिक करायचं आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट, किंवा तुम्ही लॉग इन विथ गुगल पण तुम्ही करू शकताय. ओके, लॉग इन विथ गुगल पण करू शकताय. मी लॉग इन विथ गुगल करतो म्हणजे मला बाकी डिटेल्स एंटर करायची गरज नाही. पण तुम्हाला गेस्टने एंट्री करायचं असेल तर तुम्ही गेस्टने एंट्री करू शकताय. तुमचं पहिलं नाव, सरनेम, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. ईमेल ID कंपल्सरी एंटर करा. ओके, सर्व गोष्टी इथं कंपल्सरी आहेत. कंटिन्यूला क्लिक करा. इथं तुम्ही बघू शकताय की पुस्तक किंवा आपलं कविता संग्रह, त्यानंतर हे टोटल अमाऊंट 99 रुपीज इथं आपलं दिसतं आहे. इथं क्लिक करा मेक पेमेंटला. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन दिसणार आहे की आपल्याला पेमेंट ऑप्शन्स आहेत. पेमेंट करण्यासाठी खूप ऑप्शन्स आपल्या इथं बघायला मिळेल. नंबर 1 हे QR कोड म्हणजे स्कॅन करून तुम्ही पे करू शकताय, किंवा इथं खाली ऑप्शन्स आहेत भीम किंवा UPI, त्यानंतर गुगल पे, पेटीएम, फोनपे, हे सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहेत. तुम्ही इझिएस्ट प्रोसेस म्हणजे स्कॅन करा, पेमेंट होऊन जाईल, किंवा खाली तुम्ही भीम किंवा फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा अदर कुठले ॲप्स असतील तर तुम्ही ते इथं एंट्री करू शकता. तुमचं UPI ID एक महत्त्वाचं लागेल. समजा आपल्याला ह्या UPI थ्रू करायचं नसेल तर तुमच्याकडे दुसरं ऑप्शन्स पण आहेत. ते म्हणजे क्रेडिट कार्ड करायचं असेल तर तुमचं क्रेडिट कार्ड नंबर, मंथ आणि एक्सपायरी डेट आणि CVV म्हणून कार्डचं मागे असतो, ते करून पण तुम्ही पे करू शकताय. किंवा तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेटने पण तुम्ही पे करू शकताय. काय वॉलेट्स अवेलेबल आहेत ते म्हणजे मोबिक्विक, फ्रीचार्ज, जिओ मनी, ओला मनी, हे सगळं तुम्ही वापरू शकताय. त्यानंतर बँक ट्रान्सफर पण तुम्ही करू शकताय. SBI, ICICI, HDFC, ॲक्सिस आणि कोटक आणि PNB किंवा अदर कुठलं बँक हवं असेल तर तुम्ही इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे सर्व बँक डिटेल्स इथं अवेलेबल आहेत. तर मी एक हे करतो आहे तो म्हणजे कुठला
इझिएस्ट म्हणजे यू पी आय. ओके, यू पी आय खूप इझी आहे. आजकाल तुम्ही गुगल पे वगैरे ह्याच्याने करू शकता. मी आपल्या समोरच आता एक पेमेंट करून पुढे काय होतं हे दाखवणार आहे. समजा मी आत्ता मी इझिएस्ट म्हणजे गुगल पेला क्लिक करतो आहे आणि माझं गुगल पे आय डी इथं टाकतो आहे, महेश हसरमनी @OKICICI आणि व्ह्यू आणि पे. आत्ता माझं मोबाईलमध्ये मी जाऊन मला आत्ता इथं व्हेरीफाय करायचं आहे. ओके, आता इथं तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही, पण मला दिसतं आहे की इथं ऑप्शन येईल येस. ओके, इन्स्टामोजो हॅज रिक्वेस्टेड असं एक कन्सेप्ट येईल, मेसेज येईल, तुम्हाला SMS पण येईल आणि गुगल नोटिफिकेशन पण येईल. तिथं क्लिक केल्यानंतर आपला तुमचं गुगल पिन वगैरे जे काय आहे ते टाकून पेला क्लिक करायचं आहे. पेला क्लिक केल्यानंतर यस येस म्हणायचं आहे. जे काय अमाऊंट असेल तो दिसेल आपल्याला. ओके, आणि मी ओके म्हणून मी टिक करतो आहे. आता मी टिक करतो आहे. ऑब्झर्व करा, पेमेंट आत्ता होईल. प्रोसेसिंग म्हणून इथं मला मोबाईलमध्ये दिसतो आहे आणि इथं तुम्ही ऑब्झर्व करा पेमेंट सक्सेसफुल म्हणून इथं विंडो दिसतो आहे तुम्हाला. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला हे डायरेक्टली असं स्क्रीन दिसेल. ओके, असं स्क्रीन दिसेल. ओके, असं स्क्रीन दिसेल आणि इथं तुम्हाला नोंदणी करायचं आहे. हे स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नोंदणी करायचं आहे. कसं नोंदणी करायचं आहे, ह्या लिंकला क्लिक करा आणि नोंदणी करायचं आहे. ओके, इथं नोंदणी करताना तुम्हाला काय काय एंट्री करायचे आहेत, आपलं ईमेल आय डी. ओके, महत्त्वाचं म्हणजे आपलं ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही सेट करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस तुम्ही करू शकता. ईमेल आय डी आणि पासवर्ड इथं मेन टाकणे गरजेचं आहे. ओके, मी एक ठीक आहे, असं तुम्ही नोंदणी करून तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. हे ॲक्सेस केल्यानंतर आपलं कसं दिसणार आहे ते एकदा दाखवतो. ॲक्सेस केल्यानंतर कसं दिसणार आहे ते मी आपलं आता दाखवणार आहे. येस, तर हे ॲक्सेस केल्यानंतर तुम्ही तुझी माझी ही कविता. ह्याला मी पॉज करतो आहे. उदाहरणार्थ मी प्रस्तावना किंवा तुम्ही एकदम बॅकला गेले, मी एकदा बॅकला जातो आहे. 1 सेक, एकच मिनिट. हां, एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर असं आपलं दिसणार आहे. ओके, लेफ्ट साईडला आपलं कवितावर दिसेल. त्यानंतर तुम्ही प्रस्तावनापासून तुम्ही चालू करू शकता किंवा डायरेक्टली जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही क्लिक करून बघू शकताय. जे तुम्हाला बघायचं आहे त्याचं डायरेक्टली तुम्ही क्लिक करून बघू शकताय. सगळे ठिकाणी वरील कविता ऐकण्यासाठी वरील लिंकवरती म्हणजे MP3 जिथं लिहिलेलं आहे तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे. ते तुझी क्लिक माझी ही केल्यानंतर कविता. त्याचं ऑडिओ तुम्हाला हा ऐकायला ओंकार. मिळणार आहे. त्याचं खाली काही सिम्पल टेक्स्ट पण असणार आहे, काही पूर्ण कविता पण इथं दिलेलं आहे. ह्याचा पूर्ण तुम्ही फायदा नक्की तुम्ही घेऊ शकताय. ह्यानंतर सेकंड कविता ऐकायचं असेल, तुम्ही क्लिक आणि कंटिन्यू इथं क्लिक केले तर तो कंटिन्यू होईल, नाहीतर काय होईल की पूर्ण होणार नाही. लक्षात ठेवा एक करेक्शन की तुम्ही क्लिक अँड कंटिन्यू केले तरच इथं तुमचं आत्तापर्यंत किती टक्के झालं हे पण इथं बघायला मिळणार आहे आपल्याला. एक्झाम्पल मी दुसरं क्लिक करतो आहे तर इथं तुम्ही बघू शकताय 17% कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही तिसरं क्लिक करा 25% कंप्लीट झालं, असं तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नक्की तुमचं फीडबॅक डिस्कशन इथं खाली दिलेलं आहे, त्याला तुम्ही टाकू शकता. एकदम खाली ऑप्शन्स दिलेलं आहे. लॉग इन करून तुम्ही इथं खाली डिस्कशनमध्ये तुम्ही एंट्री करू शकता. तर अजून एकदा स्टेप्स एकदा रिवाईज करतो आहे. ते म्हणजे पहिला स्टेप, पेमेंट लिंकला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कन्सेशनमध्ये हे अमाऊंट मिळणार आहे. जे काय अमाऊंट असेल इथं बाय नावला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता बाय नाव म्हणून बटन असेल, बाय नावला क्लिक करा. त्यानंतर ॲज ए गेस्ट किंवा लॉग इन विथ गुगल तुम्ही करू शकता. तुमचं डिटेल्स टाकून कंटिन्यू करा. त्यानंतर मेक पेमेंटला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही स्कॅन करून किंवा UPIने पेमेंट करून तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस घेऊ शकता. समजा फ्युचरमध्ये आलो तर कुठं यायचं असा एक प्रश्न असणार आहे. तेव्हा एकच आपलं ॲक्टिव्हिटी करायचं आहे, ते म्हणजे e.ourarea.in e.ourarea.in असं हे URL असणार आहे. ह्याला क्लिक करून माय कोर्सेसला तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं डायरेक्टली तुम्हाला तुमची कविता दिसेल. समजा नाही दिसलं तर तुम्ही इथं सर्च करून पण तुम्ही ॲक्सेस करू शकताय.
ओके, इथं फक्त तुमचंच कोर्सेस असणार आहे. त्याचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकताय. धन्यवाद.